नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर असा विषय आणलेला आहे आणि तो म्हणजे बोकडपालन। बोकडपालन कशा पद्धतीने सुरू करावे आणि किती बोकडांपासून सुरू करायला पाहिजे, कसं नियोजन करायला पाहिजे, कसे बोकडं खरेदी करायला पाहिजे, या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। आणि ती म्हणजे बॅच पद्धत। बॅच पद्धतीने कसं बोकडपालन आपण करायला पाहिजे आणि जर बॅच पद्धतीने बोकडपालन जर केलं तर मित्रांनो महिन्याला पगार कसा मिळवता येईल सरकारी नोकरीसारखा, या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि शेवटपर्यंत जर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जर पाहिला तर बोकडपालन कशा पद्धतीने केलं तर आपल्याला महिन्याला पेमेंट मिळू शकतं, महिन्याला पगार मिळू शकतो, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर मित्रांनो कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या बोकडपालनातली खूप छान सुंदर माहिती मिळून जाईल। तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया आता बोकडपालन कशा पद्धतीने करावं। तर मित्रांनो बोकडपालन जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर बॅच पद्धत सुरू करा। आता तुम्ही म्हणसान ही नवीनच काय पद्धत आणली बॅच पद्धत? हो मित्रांनो, बॅच पद्धतीने जर तुम्ही बोकडपालन जर केलं तर मित्रांनो तुम्हाला महिन्याला पेमेंट मिळू शकतं। तर ते कसं पेमेंट मिळू शकतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो कसं पेमेंट मिळायचं ते मी तुम्हाला सांगतो। बॅच पद्धत म्हणजे कसं, आपला कसा पहिलीचा वर्ग शाळेचा असतो, दुसरीचा वर्ग, तिसरीचा वर्ग आणि चौथीचा वर्ग, असे 4 वर्ग असतात मित्रांनो। मराठी शाळेत प्राथमिक शाळेमध्ये असे 4 वर्ग असतात। ज्या वेळेस मित्रांनो चौथीचे मुलं 5वीच्या वर्गात जातात त्यावेळेस मित्रांनो त्या चौथीच्या वर्गामध्ये तिसरीचा वर्ग येतो, तिसरीच्या वर्गामध्ये दुसरीचा वर्ग येतो आणि दुसरीच्या वर्गामध्ये पहिलीचा वर्ग येतो आणि पहिलीची जागा रिकामी होते। तर तिथं मित्रांनो नवीन मुलं येतात। आपल्यालासुद्धा मित्रांनो ह्याच पद्धतीने बॅच पद्धतीने बोकडपालन करायचं आहे। ज्यावेळेस आपला पहिलीचा वर्ग आपल्याला भरायचा आहे, नवीन मुलं तिथं बोलवायचे आहेत, आपल्याला बोकडपालन करायचं आहे, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला पहिल्या महिन्याला बोकड खरेदी करायचा आहे। पहिल्या महिन्याचा बोकड ज्यावेळेस 1 महिन्याचा होईल त्यावेळेस मित्रांनो आपला तो दुसऱ्या महिन्यात जाणार आहे, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला पहिल्या महिन्याच्या जागेवर बोकड खरेदी करावं लागणार आहे आणि दुसऱ्या महिन्याचा बोकड आपल्या तिसऱ्या महिन्याच्या जागेवर जाईल, तिसऱ्या महिन्याचा बोकड आपल्या चौथ्या महिन्याच्या जागेवरती जाईल आणि चौथ्या महिन्याचा बोकड मित्रांनो आपल्याला विक्रीला येईल। म्हणजे आपला जेव्हा चौथ्या महिन्याचा बोकड विक्रीला येईल त्यावेळेस मित्रांनो पहिल्या वर्गाच्या जागा रिकामी झालेली असेल, पहिल्या वर्गाची जी बॅच आहे बोकडांची ती बॅच मित्रांनो रिकामी झालेली असेल, तिथं आपल्याला बॅच भरायची आहे। असे मित्रांनो जर तुम्ही दर महिन्याला कंटिन्यू बॅच घरी खरेदी करीत राहिला आणि दर महिन्याला जर तुम्ही बोकड विक्री करीत राहिला तर मित्रांनो सरकारी नोकरीमध्ये कसं महिन्याला पेमेंट मिळतं तसंच तुम्ही या बोकडपालनाच्या माध्यमातून महिन्याला पेमेंट मिळू शकतं। ही झाली मित्रांनो, याला म्हणतात बॅच पद्धत, याला म्हणतात साखळी पद्धत। मित्रांनो कुणाच्या लक्षात आली नसेल, कुणाला समजलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओ वारंवार पहा, लक्षात घ्या आणि ही बॅच पद्धत पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग आणि चौथा वर्ग अशा आपल्याला मित्रांनो 4 बॅच करायच्या आहे। 4 पिल्लांच्या 4 बोकडांच्या त्या 4 बॅची करायच्या आहे आणि ज्यावेळेस आपली चौथी बॅच विक्रीला येईल त्यावेळेस पहिली बॅच आपली जागा रिकामी होईल, त्यावेळेस आपल्याला नवीन तिथं बॅच भरायची आहे। अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही बोकडपालन जर केलं तर तुम्ही महिन्याला पेमेंट मिळवू शकता। ही झाली मित्रांनो बॅच पद्धत। आता मित्रांनो आपल्याला बोकड बाजारामध्ये खरेदी कसे करायचे आहेत बघा। तर साधारणपणे तुम्हाला चारा खाणारे बोकड मित्रांनो बाजारामध्ये खरेदी करायचे आहे। बाजारामध्ये मित्रांनो चारा खाणारे बोकड खरेदी करताना काळजी घ्यायची आहे। बोकड चांगल्या क्वालिटीचा असावा, लांब लचक असावा, सुदृढ असावा। तुम्ही जर मित्रांनो जेवढ्या चांगल्या क्वालिटीचा बोकड बाजारामध्ये खरेदी कराल तेवढ्या लवकर तो तुमच्याकडे विक्रीला लवकर येणार आहे। तुम्ही जर एकदम मित्रांनो एकदम डबका, एकदम नादान, कमी पैशातला बोकड जर खरेदी केला तर मित्रांनो त्याला विक्रीला यायला फार वेळ लागू शकतो, फार काळ लागू शकतो। त्यासाठी मित्रांनो साधारणपणे बाजारामध्ये बोकड खरेदी करताना साधारणपणे 3.5-4 महिन्याचा बोकड खरेदी करायचा आणि तो बोकड पूर्णपणे चाऱ्यावरतीच अवलंबून असेल असाच बोकड मित्रांनो तुम्ही निवडू शकता। जर तुम्ही दुधावरचा बोकड जर तुम्ही निवडला तर मित्रांनो तो तुमच्याकडे येऊन त्याची तब्येत बिघडणार आहे, कारण तो दुधावरचा असणार आणि एकदम त्याचं दूध बंद झाल्यामुळे, त्याला चारा खायला लावल्यामुळे त्याची तब्येत बिघडू शकते आणि तब्येत बिघडल्यामुळे तो कदाचित आजारी पडू शकतो, जुलाब होऊ शकतात। त्याच्यामुळे बोकड खरेदी करताना पूर्ण दुधावर नसला पाहिजे, पूर्ण चारा खाणारा असला पाहिजे, जेणेकरून तो तुम्हाला
चांगल्या प्रकारचा तुम्ही खुराक आणि चारा जर दिला तर मित्रांनो तो तुमच्याकडे चांगल्या लवकरात लवकर विक्रीला येईल. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही 3.5 ते 4 महिन्याचे बोकड बाजारामध्ये विक्री करू शकता. आता हे बाजारामध्ये बोकडे विक्री करताना खरेदी करू शकता मित्रांनो. तर हे बोकड खरेदी करताना मित्रांनो तुम्हाला काही 4,000ला मिळतील, काही 5,000ला मिळतील, 6,000ला मिळतील, 7,000ला मिळतील. 4,000चे बोकड मित्रांनो एकदम नादान असतील, म्हणजे छोटे असतील. त्याच्यापेक्षा 5,000चे थोडे मोठे असतील आणि 6,000चे त्याच्यापेक्षा मोठे असतील आणि 7,000चे जर बोकड मित्रांनो तुम्ही जर खरेदी केले तर ते चांगल्या क्वालिटीचे असतील. अशा पद्धतीने जर तुम्ही मित्रांनो ही बोकड पालन जर सुरू केलं तर तुम्ही मित्रांनो महिन्याला पगार मिळवू शकता. दर महिन्याला तुमची एक बॅच विक्रीला येईल, एक बॅचची जागा रिकामी होईल, तिथं नवीन बॅच येईल. अशा पद्धतीने बॅच पालन तुम्ही बोकड पालन करू शकता. याला म्हणतात बॅच पालन, बॅच पद्धत आणि महिन्याला पेमेंट. मित्रांनो सरकारी नोकरीमध्ये सुद्धा महिन्याला तुम्हाला पेमेंट मिळतं. तसंच मित्रांनो तुम्ही ह्या बोकड पालन व्यवसायातून महिन्याला पेमेंट मिळवू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता बोकड पालन खरेदी केल्याच्यानंतर त्यांचं संगोपन कशा पद्धतीनं करायचं आहे बघा. बोकड पालन खरेदी केल्याच्यानंतर त्यांची जागा बदल झालेली असणार आहे आणि जागा बदल झाल्यामुळे ते तुमच्याकडे येऊन आजारी पडतील, सर्दी होईल, खोकला येईल, ताप येईल. तर त्याच्यासाठी मित्रांनो विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. बोकड ज्यावेळेस तुमच्याकडे येईल त्यावेळेस मित्रांनो त्याला चेक करायचं आहे. त्याला ताप आहे का? ताप असेल तर त्याला मित्रांनो तुम्ही डॉक्टरच्या सान्निध्यातून किंवा माध्यमातून त्याला वॅक्सिनेशन म्हणजे इंजेक्शन वगैरे करून घेऊ शकता. जर तुमचे बोकड आजारी वगैरे नाही पडले तर मित्रांनो त्याला ज्यावेळेस तुमच्या घरी आणल्याच्या वेळेस स्टेबल होतील त्यावेळेस मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे जंतनाशक केल्याच्यानंतर त्यांचं पोट साफ होणार आहे, जुलाब होणार आहे आणि पोट साफ झाल्याच्यानंतर त्यांना मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला टॉनिक चालू करायचं आहे, जेणेकरून त्यांना खाल्लेलं अन्न पचेल. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं बोकड पालन व्यवसाय करू शकता. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही बोकड पालनाची जर काळजी घेतली तर महिन्याला मित्रांनो तुमची बोकड पालनाची बॅच ही विक्रीला येऊ शकते. हे झालं मित्रांनो बोकड पालनाच्या आरोग्याविषयी आणि कशा पद्धतीने खरेदी करायचं आहे. आता मित्रांनो आपल्याला बोकड पालनाचा चारा संगोपन कसं करायचं आहे, चाऱ्याचं कसं नियोजन करायचं आहे ते पाहूया मित्रांनो. तर मित्रांनो चाऱ्याचं नियोजन करताना मित्रांनो काय करायचं आहे, सकाळच्या पारी मित्रांनो बोकडांना तुमचे जे बोकड असतील मित्रांनो त्यांना तुम्हाला सकाळ सकाळ जो चारा द्यायचा आहे तो आहे मित्रांनो लिंबाचा पाला. लिंबाचा पाला हा खूप आयुर्वेदिक आहे आणि खूप बोकडांसाठी पौष्टिक आहे. हा जर तुम्ही मित्रांनो दर दिवस सकाळच्या पारी अनुशापोटी जर तुमच्या बोकडांना खाऊ घातला तर मित्रांनो तुमचे बोकडांना कधी जुलाब होणार नाही किंवा त्यांच्या पोटामध्ये जंत होणार नाही आणि एकदम चपचपीत निर्मळ आणि चकाकी तुमच्या बोकडांच्या अंगावरती चांगल्या क्वालिटीचे राहील. त्याच्यामुळे मित्रांनो दिवसाचं चाऱ्याचं जे संगोपन करीत असाल त्यावेळेस मित्रांनो पहिल्या प्रथम त्यांना सकाळ सकाळ निंबाचा पाला द्यायचा आहे आणि निंबाचा पाला दिल्याच्या नंतर 1.5 ते 2 तासांनी मित्रांनो त्यांना तुम्हाला खुराक द्यायचा आहे. कारण 1.5 ते 2 तास तुम्हाला लिंबाचा पाला दिल्याच्या नंतर त्यांना काही द्यायचं नाही. कारण मित्रांनो आपण जसं जंतनाशक पाजल्याच्या नंतर 2 तास त्यांना काहीच चारा देत नाही, तसंच मित्रांनो हे आयुर्वेदिक जंतनाशक आहे लिंबाचा पाला. त्याच्यामुळे मित्रांनो 2 ते 3 तास त्यांना कुठल्याही प्रकारचं काहीच चारा द्यायचा नाही आणि त्याच्यानंतर मित्रांनो मग तुम्ही त्याच्यामध्ये खुराक देऊ शकता. खुराक दिल्याच्यानंतर मित्रांनो त्यांना परत तुम्ही मग त्याच्यामध्ये हिरवा चारा देऊ शकता. हिरवा चारा दिल्याच्यानंतर पुन्हा परत सुका चारा द्या. सुका चारा दिल्याच्यानंतर सगळ्याच्या शेवटी मित्रांनो त्यांना सुका चारा द्यायचा आहे. कारण सुका चारा शेवटी का द्यायचा आहे तर मित्रांनो सुका चारा खाल्ल्याच्यानंतर जनावर पाणी पितं आणि म्हणून पाणी पिण्यासाठी मित्रांनो आपल्याला त्या बोकडाला किंवा शेळ्यांना असेल तुम्हाला त्या सुका चारा दिल्याच्यानंतर तुम्हाला पाणी पिण्यासाठी सुका चारा द्यायचा आहे, नंतर मग ते मित्रांनो पाणी पिणार आहे. तर मित्रांनो हा जो सकाळचा कार्यक्रम आहे साधारणपणे 10 ते 11 वाजायच्या आत हे सगळं आटपलं पाहिजे. साधारणपणे जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत, सकाळी 7 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत तुम्ही मित्रांनो त्यांचं चारा असेल, खुराक असेल, पाणी पाजणं असेल हे मित्रांनो त्यांचं नियोजनबद्ध 11 वाजेपर्यंत त्यांचं हे खाण्याचं शेड्यूल उरकलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 11 ते 3 किंवा 4 वाजेपर्यंत मधल्या 3 ते 4 घंटे मित्रांनो त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा द्यायचा नाही, कुठल्याही प्रकारचं खाद्य द्यायचं नाही. तर का द्यायचं नाही मित्रांनो, कारण त्यांनी सकाळी जे खाद्य खाल्लेलं आहे मित्रांनो त्याचा पूर्णपणे रुहंत झालाच पाहिजे. मित्रांनो जेवढा वेळ त्यांना रुहंत करायला मिळेल तेवढं मित्रांनो त्यांचं आरोग्य चांगलं सुदृढ होईल आणि चांगलं राहील. त्याच्यामुळे कमीत कमी चारा घातल्याच्यानंतर 2 ते 3 तास मित्रांनो त्यांना रुहंत करण्यासाठी टाईम द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा मित्रांनो दुपारच्या नंतर तुम्ही पुन्हा त्यांचं जे चाऱ्याचं नियोजन आहे ते करू शकता. दुपारच्या नंतर पुन्हा तुम्ही मित्रांनो हिरवा चारा देऊ शकता, सुका चारा देऊ शकता.
त्याच्यानंतर तुमचा दुपारचा जो खुराक असेल तो खुराक देऊ शकता, पाणी देऊ शकता. अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही दिवसभराचं जर त्यांचं बोकड पालनाचं शेड्यूल जर तयार केलं आणि अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही बोकड पालनाची काळजी घेतली, नियोजन जर केलं, तर मित्रांनो तुम्हाला महिन्याला तुम्ही सरकारी नोकरीसारखं पेमेंट या बोकड पालनाच्या माध्यमातून मिळू शकता. याला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये चेन पद्धत म्हणतात. जशी चेन मित्रांनो अशी गोल गोल सायकलचा पॅन्डल मारल्याच्या नंतर अशी गोल गोल फिरते, तसं मित्रांनो हे तुमचं बोकड पालनाचं चक्र चालू राहणार आहे. पहिला गेला, दुसरा आला, दुसरा गेला, तिसरा आला, तिसरा गेला, चौथा आला. अशा पद्धतीनं मित्रांनो तुमची ही जर साखळी चेन जर तुम्ही चालू जर ठेवली, तर मित्रांनो सरकारी नोकरीसारखं तुम्ही महिन्याला पेमेंट. मग त्याच्यामध्ये तुम्ही बॅच पालनमध्ये तुम्ही 5चं करू शकता, 10चं करू शकता, 20चं करू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो बॅच पालन चालू करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या बोकड पालनाची माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.